नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर आता सकाळची सगळी वाजले आहे 6 आणि मुलं वगैरे रेडी होऊन तयार आहे. त्यांना बी आता लवकरच 7पर्यंत शाळेत जायचं आहे. तर ते आंघोळ वगैरे, चहा, दूध घेऊन रेडी झालेले आहेत. आणि मग मी पण थोडीशी लवकरच उठून त्यांच्यासाठी रेडी आधी झाली. आणि त्यांचं कारण प्रत्येक गोष्टीत जायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी हातात द्यावे लागतात. आणि आदल्या दिवशीच ड्रेसला इस्त्री वगैरे करून ठेवलेली होती, त्यामुळे काही प्रश्न नाही. मग सकाळी फक्त उठवलं, कारण रोज उठायची सवय नसते. तर मग आज तरी मग लवकर उठले. मम्मा लवकर उठव, मला लवकर उठव, म्हणजे आवरलं पाहिजे. मग मी त्यांना 5:30 वाजता आवाज दिला उठा म्हणून. 5:30 वाजले, कारण आंघोळ करताना प्रत्येकाला 15-20 मिनटं लागतात आणि मग उशीर होऊन जाईल. त्यापेक्षा म्हटलं थोडंसं लवकरच उठव. म्हटलं ठीक आहे, लवकरच उठवीन. तर उठवलं त्यांना आणि रेडी पण झाले आणि दूध वगैरे दिलं त्यांना. आणि मिस्टर पण रेडी झाले, त्यांना पण जायचं आहे, मुलांना सोडतील आणि ते पण जातील. आणि आज लवकर उठल्यामुळे आधी काय सकाळी काही नाश्ता वगैरे नाही, कारण एवढ्या सकाळी तर नाहीच खात, कारण रोजची 8च्या नंतर खायची सवय आहे. तर पण आता फक्त दूध घेऊन दिलं त्यांना. आणि ते पण नको बोलले. शाळेत पण त्यांना आता नाश्ता वगैरे भेटणार आहे. आणि मग शाळेतून येतील आता 9:30, मुलं येतील 9:30पर्यंत येतील. आणि मिस्टर येतील 10, 10:30, 11 वाजेपर्यंत येतील. तर शाळेत पण काही कार्यक्रम वगैरे असतात, त्यामुळे मग वेळ जातो. आणि मुलं पण हे प्रभात फेरीला वगैरे जातात. तर आता गेलीत मुलं आणि मिस्टर गेलेत. खूप काळोख आहे आणि धुकं पण खूप आहे, त्यामुळे आणि थंडी पण लागते बाहेर जाम. गेलेत मिस्टर आणि मुलं गेलेत आता. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असलं तर आम्हाला स्वतःलाच आमची तयारी करून ठेवावं लागायची लहानपणी. उद्या शाळेत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असली का व्हाईट शर्ट असायचं, व्हाईट शर्टाला निळ लावायची, इस्त्री करायची. आणि सकाळी उद्या जायचं आहे म्हणून खूप जाग पण यायची, आपोआपच यायची, उठवायची गरज पण नाही, आईबाबांना गरज नव्हती येत. आणि हल्लीच्या मुलांना चला बाबांना अलाराम लावून उठवावं लागतं. आणि आपल्याला उद्याची त्यांची तयारी आहे, तर सगळं काढून ठेवावं लागतं. लवकर इस्त्री करून ठेवायची, ड्रेस त्यांचे करून ठेवायचे. त्यांना पाणी, नाश्ता, चहा, दूध काय आहे ते आपल्याला सगळी तयारी करायची. आणि त्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला छोटासा खाऊ भेटायचा, त्यासाठी किती उत्सुक असायचं. आज शाळेत खाऊ भेटणार आहे ही उत्सुकता आमच्या वेळेला होती. आता मुलांना ती, कारण रोजचेच खाल्लं जातं, पण एक शाळेतून भेटण्याचा आनंद हा वेगळाच असतो मुलांमध्ये, कारण सगळ्यांना वाटप केली जाते, त्यात एक वेगळाच आनंद. वैयक्तिक तर सगळेच खातात खाऊ, चॉकलेट, बिस्किट, काय कुरकुरे ते घरी खातात, पण तो आज शाळेत भेटणाऱ्या नाश्त्याचा आनंद हा वेगळाच असतो. तो थोडासा भेटला तरी त्याचा आनंद हा वेगळाच असतो, कारण बालपण असतं. बालपणात असं भेटलेली बाहेरची किंवा शाळेतली गोष्ट दुसऱ्यांनी दिलेली असते ना, त्याच्यामध्ये खूपच आनंद. आम्ही तर खाऊ भेटायचा म्हणून छोटासा रुमाल न्यायचो, त्याच्यामध्ये 2 बिस्किट, चॉकलेट, आणि ती लेमन गोळी असायची ऑरेंज कलरची ती. आणि ते घेऊन ती हातात नेली तर घरी घेऊन यायचे ना, तर चिकट व्हायची म्हणून रुमाल न्यायचो. आणि ती चिकट होऊ नये म्हणून तर आम्ही रुमाल न्यायचो. रुमाल आणि मग
तो घरी घेऊन यायचा खाऊ. घरी आल्यानंतर अरे दाखवायचा आईला, मग मला चॉकलेट भेटलं. चॉकलेट नाहीच, पण ती लेमन गोळीच ती खुल्ली असायची ती भेटायची. खूप म्हणजे एक एक गोळी किंवा मग 2-2 बिस्किट ते घरी घेऊन यायचे आणि मग खायचं. आम्हाला शाळेत हा खाऊ भेटला, हा खाऊ भेटला असं सांगत घरी यायचो आणि खायचो. आणि त्यात आणि बिस्किटं वगैरे, पण तो खाऊ भेटण्याचा आनंद हा वेगळाच. मग सांगायचे तुम्हाला किती भेटले. हायस्कूलचे मुलं, मराठी शाळेतले मुलं सगळ्या एकमेकाला असं विचारायचं तुम्हाला काय भेटलं. आम्ही म्हणायचो आम्हाला हे भेटलं, आम्हाला ते भेटलं. आनंद सांगताना खूप आनंद व्हायचा. म्हणजे आम्हाला जे भेटलंय ते एकमेकाला सांगण्यामध्ये आनंदही वेगळाच होता. तर चला भेटूया. व्हिडिओ कसा वाटला, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.